नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण उन्हाळा विशेष आता तुम्हाला कुरडया तर दाखवता नाही आल्या, पण गव्हाचा चिक कसा बनवायचा आपण सकाळी सकाळी नाश्त्यासाठी हा गव्हाचा चिक एकदम छान पद्धतीने बनवू शकतो. हा गव्हाचा चिक म्हणजे एकदम रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा हा चिक आहे. जुन्या लोकांना काही काजू बदाम नव्हते किंवा काही नव्हतं, पण हा गव्हाचा चिक नियमाप्रमाणे ते अगदी न चुकता गव्हाचा चिकाचा नाश्ता ते करत होते. तर तुम्हाला मी दाखवते हा गव्हाचा चिक कसा बनवायचा. चला तर बघूया. तर मंडळी, मी हा अर्धा किलो गहू घेतलेला आहे, एकदम स्वच्छ साफ करून घेतलेला आहे. तर हे गहू आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता कसे धुवायचे, कसे ठेवायचे. पुढची रेसिपी तुम्ही बघू शकतात. आता हे गहू मी डब्यामध्ये ओतून घेते आणि स्वच्छ धुवून डब्यातच ठेवणार आहे. हे गहू असे आपण स्वच्छ धुवून घेतले ना पाण्याने, तर एकदम म्हणजे जी आपली गव्हावरची जी माती असते किंवा धूळ असते ते सर्व निघून जाते. कारण आपण गहू टेकवण्यासाठी पावडर काढून ठेवतो गव्हामध्ये, ते सर्व स्वच्छ होऊन जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गव्हाचा चिक कसा पांढरा शुभ्र बनवायचा आहे. तर तुम्हाला मी दाखवेलच पुढची स्टेप काय. आता हे गहू असे 2-3 पाण्याने मी धुवून घेते. तर मंडळी, तुम्ही बघू शकतात मी पाणी किती ठेवलेलं आहे गव्हामध्ये, कारण आपले गहू छान असे फुलून येतात. हे गहू असे फुगतात छानपैकी. आता हे जे मी गहू भिजत घातलेले हे 3 दिवस रेग्युलर, म्हणजे आज सकाळी मी 10 वाजता गहू भिजायला घातले, तर उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही हे पाणी बदलून टाकायचं, म्हणजे कसं आंबट वास येत नाही गव्हाचा. आणि उन्हामुळे कसं लगेच एकदम असा आंबट वास येतो गव्हाचा. तो गव्हाचा आंबट वास येऊ नये म्हणून आपण उद्या सुद्धा पाणी बदलणार आहे. म्हणजे रेग्युलर 3 दिवस हे पाणी बदलायचं. तिसऱ्या दिवशी आपण पाणी ओतून चिक कसा काढायचा तर मी तुम्हाला दाखवेल तिसऱ्या दिवशी. आता याच पद्धतीने मी उद्या सुद्धा स्वच्छ धुवून पाणी टाकून घेणार आहे. तुम्ही पाणी बघू शकतात एकदा. हे गहू मी असे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे 3 दिवस असेच पाणी बदलून 3 दिवस ठेवणार आहेत. तर आपण हे गहू 3 दिवस भिजत घातलेले. आणि दररोज मी तुम्हाला गहू भिजत घालताना सांगितलं होतं, दररोज रेग्युलर म्हणजे सकाळी 10 वाजता मी गहू भिजत घातले होते, तर 2 दिवस बरोबर 10 वाजता मी पाणी चेंज करत होते, म्हणजे स्वच्छ धुवून घेत होते. तर बरोबर आज तिसरा दिवस आहे. आपले गहू तुम्ही बघू शकतात किती छान गहू भिजलेले आहे. असं थोडंसं दाबलं ना की असं चिकणे घाला पाहिजे. आणि तुम्ही गहू सुद्धा बघू शकतात किती घट्टम फुगलेले गहू आहे. तर आता हे गहू मी 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. मी हे गहू आहे ना असे चाळणीमध्ये उपसून घेते. म्हणजे आपल्याला हे गहू मी जवळ 1 किलो गहू घातलेले भिजायला, कारण आपल्याला चिक बनवायचं आहे. खाण्यासाठी पण चिक आणि याच्या आपण कुरडया पण बनवू शकतो. म्हणजे एका प्रकारचं कुरडयाचं प्रेमिक्स पण आणि आपल्या घरात नाश्त्यासाठी चिक पण होतो तयार. हे गहू मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले. म्हणजे स्वच्छ धुतलं ना तर आपला चिकाचा वास असा आंबट वास येत नाही, त्यामुळे मी असं एकदम स्वच्छ धुवून घेतलेले. तर मी आता मिक्सरच्या आपलं थोडेसे गहू आहे, कारण गावी कसं मशीन म्हणजे यंत्रणा असतात गहू वाटायची कुरडया करायचे. तर आता आपल्याकडे ते थोडंसंच आहे आपलं, त्यामुळे मी आता मिक्सरमध्येच असं चालू बंद करून वाटून घेणार आहे. एकदम चालू ठेवायचं नाही. चालू ठेवलं ना का मग आपलं एकदम गहू बारीक वाटले जातात. तर मी एकदम असं चालू बंद करून मिक्सर हे सर्व गहू वाटून घेते. तुम्हाला दाखवते मी. हा चिक आपला कसा एकदम असं म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही, असं ठोसर वाटून घेतलेले आहे मी. तर मी थोडंसं टोपामध्ये अगोदर पाणी टाकते आणि त्याच्यात काढून घेते. हा चिक आहे ना, मी असं टोपामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि त्याच्यात काढून घेणार आहे, कारण हा गव्हाचा चिक ना खूप चिकट असतो. तर मी अशाच पद्धतीने सर्व वाटून घेणार आहे. तुम्हाला संपूर्ण वाटून झाल्यानंतर दाखवते मी. तर मंडळी, मी याच्यामध्ये ना असं थोडंसं पाणी टाकून ना असं हे बघा, तुम्ही बघू शकता असं म्हणजे एकदम हाताने असं कुस्करून घेतलेलं आहे, कारण जो आपल्या गव्हामध्ये चिक असणार तो सर्व बाहेर निघाला पाहिजे. या पद्धतीने मी असं एकदम गहू कुस्करून घेतलेले, म्हणजे आपले भिजलेले गहू वाटून घेतले मी मिक्सरमध्ये आणि त्याचा चिक मी बाहेर काढून घेते. तर मी आता या पद्धतीने असं पिळून घेणार आहे बघा, कारण आपला जो चिक असतो गव्हाचा तो बाहेर निघाला पाहिजे. आणि आपला गव्हाचा चिक शुभ्र होण्यासाठी कोणती टिप्स वापरायची ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. हा गव्हाचा चिक म्हणजे एकदम पौष्टिक आहे, कारण लहान मुलांना आपल्या नाश्त्यासाठी किंवा म्हणजे याचे चिक सुकवला ना का लाडूसुद्धा बनवतात. हा गव्हाचा चिक म्हणजे पौष्टिक अन्न आहे एकदम. तर तुम्ही बघू शकतात मी कसं पिळून घेतलेलं आहे. हे असं म्हणजे एकदम व्यवस्थित पिळून घ्यायचं आणि नंतर मी तुम्हाला दाखवते का चाळणीमध्ये कसं काढून घ्यायचं ते. तर
मी हे गवत असं पाण्यामध्ये छानपैकी असे गहू कुस्करून असं व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे आणि आता आपण उरलेले हे ना पिठाच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला. हे सर्व गहू मी ना असं एकदम छान असं पिळून घेतले होते. तर तुम्ही बघू शकतात किती चिक निघालेला आहे आपला. तर मी हे असं दाबून घेणार आहे आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये ते गहू टाकून पिळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे ना आपले उरले आहे ना ते असे थोडेसे असं लाडू करायचे, असं दाबून घ्यायचं एका प्रकारचं. असं दाबून घेतलं की पुन्हा त्या चाळणीत ठेवायचं आणि पुन्हा एक पाण्याने चांगलं हे करून घ्यायचं, पिळून घ्यायचं. म्हणजे गव्हामध्ये आपलं चिक शिल्लक राहत नाही. कारण आपण हे चिक जे गहू धुवून पाणी घेतलं होतं ना ते मी डब्यामध्ये काढून घेते अशा पद्धतीने. आणि पुन्हा जे आपले गहू उरलेले ते गहू पुन्हा पाण्यामध्ये आपल्याला एकदा धुवून काढायचे, म्हणजे आपला चिक गव्हामध्ये वाया जाणार नाही. स्वच्छ असं दाबून दाबून धुवून घेतले ना का एकदम चिक गव्हामधील चिक सर्व बाहेर येतो. तर हे पहा तुम्ही बघू शकतात मी त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हा असा चिक असतो ना आपला घट्ट तो निघून येतोय. असं एकदम चांगलं कुस करून असं धुवून घ्यायचं, म्हणजे एका प्रकारचं स्वच्छ धुवून घेतलं ना का आपला चिक गव्हामध्ये राहणार नाही. आता मी पुन्हा हे असं पिळून घेणार आहे. तर मंडळी मी पुन्हा एकदा हे चाळणीने गाळून घेते, कारण आपण डबल पाण्याने गहू धुवून घेतले ना. तर आता तर जे चिक उरलेलं आहे तो मी असं चाळणीने पुन्हा गाळून घेणार आहे. तर मंडळी हे पातेलं आहे त्याच्यामध्ये बघा मी एकदम पातळ कपडा असं, म्हणजे तुम्ही बघू शकता ते आपल्या ओढणीचा कपडा आहे ना एकदम पातळ आहे तो, म्हणजे असा हात असा दिसला पाहिजे माझा. आता तुम्ही बघू शकता हात दिसतो का तुम्हाला. या पद्धतीने असं पातळ कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्याने जर असं आपण चिक गाळून घेतला ना का म्हणजे गव्हाची तांब अशी आतमध्ये जात नाही, त्याच्यामुळे आपला चिक लाल पडत नाही. आता जर समजा आपण या कपड्याने असं चिक गाळून घेतला व्यवस्थित, आपला चिक इतका पांढरा शुभ्र होणार ना म्हणजे चिक तर पांढरा शुभ्र होणार पण आपल्या कुरडया सुद्धा एकदम पांढऱ्या शुभ्र होणार बघा. तर आता मी कुरडयांचा तुम्हाला यावेळेस व्हिडिओ नाही दाखवणार, पण पुढच्या वेळेस नक्कीच तुम्हाला कुरडयांचा व्हिडिओ दाखवेल. फक्त आता आपल्याला नाश्त्यासाठी गव्हाचा चिक कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते. आता ही जी आपली गव्हाची तांब असते ती बरोबर कपड्यावर अशी एकदम वरती राहणार ती तांब. आतमध्ये चिकामध्ये जर समजा आपली गव्हाची तांब जर गेले ना आपलं चिक एकदम लाल होण्याची शक्यता असते आणि कुरडयासुद्धा आपल्या चांगल्या होत नाही. तर मी या पद्धतीने सर्व चिक गाळून घेते आणि तुम्हाला दाखवते मग शेवटला. तर तुम्ही बघू शकतात मी पूर्ण चिक असा गाळून घेतलेला आहे छानपैकी तशा पातळ कपड्याने. आता हा एकदम फेस निघालेला आहे वरती आणि याच्यामध्ये तांब दिसते का तुम्हाला आता थोडंसं फेस कमी झाल्यानंतर दाखवते तांब किती आलेली आहे आपल्याला पिठावर, म्हणजे कपड्यावर गव्हाची तांब असते ती आलेली आहे आणि त्याच्यामुळे लाल कुरड्या होतात आणि आपल्याला समजत नाही. आपण म्हणतो कुरड्या कशामुळे लाल होतात, पण असं व्यवस्थित मेहनत घेतली ना का कुरड्या आपल्या एकदम दुधासारख्या सफेद होणार. आणि उद्या तुम्ही चिक तर नक्कीच बघणार, कारण आपल्या गव्हाचा चिक सुद्धा इतका पांढरा शुभ्र होणार आहे ना का खरोखर असं बघितल्यावर असं मन भरून येईल किती खावंसं असे वाटेल. कारण हा आपला गव्हाचा चिक म्हणजे एकदम पौष्टिक पदार्थ आहे. त्याच्यामध्ये लालसर असं दिसतंय का, कारण हे लाल म्हणजे आपली गव्हाची तांब आहे. तुम्ही बघू शकता आता हे तर एकदम असे लाल लाल दिसते बघा. थोडंसं तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय का हे, कारण हे आपलं फेस म्हणजे गव्हाचा चिकाचा मी फेस काढला होता. तुम्ही बघू शकता हे बघा टोपामध्ये असे लाल लाल तांब आलेले, हे मी एकदम हळूच अलगदपणे काढून घेतलेले. तर आपला हा चिक गाळलेला इतका निघाला. आता मी हवाबंद डब्यामध्ये हा चिक आहे ना असंच ओतून ठेवणार आहे. हा चिक आहे ना मंडळी आता आपल्याला लगेच बनवायचं नाही, कारण मी रात्रभर म्हणजे आज पूर्ण रात्र आणि उद्या सकाळी नाश्त्याला बनवणार आहे तो चिक मी. तर हा चिक तुम्ही बघू शकतात खाली असताना आता एकदम चिक आहे ना तळाला बसणार आहे आणि वरती सर्व पाणी नितळ वरती राहणार आहे. तर तुम्हाला मी उद्या सकाळी ही प्रोसिजर दाखवेलच, पण आता तात्पुरतं मी झाकून ठेवते आणि उद्या सकाळी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. तर मी तुम्हाला काल दाखवलं होतं आपला गव्हाचा चिक कसा बनवायचा. मी डब्यात ओतून ठेवलं होतं हवाबंद डब्यामध्ये, तुम्ही बघू शकतात असं व्यवस्थित झाकून ठेवलं होतं. तर हे मी रात्रभर असंच ठेवलं डब्यामध्ये. तर आता आपण हे पाणी ना एकदम अलगद काढून घ्यायचं आहे आपल्याला. जे वरती पाणी आलेलं आहे ते एकदम अलगद काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात आता कसं मी काढणार आहे पाणी ते. तर तुम्ही बघू शकता ते पाणी आपलं वरचं एकदम अलगद काढून घेते मी, कारण हे याच्यामध्ये आपला चिक जाईल त्याच्यामुळे मी एकदम अलगदच हे पाणी काढून घेणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा हीच प्रोसिजर करायची आहे.
तर एकदम हळूवारपणे असं पाणी काढलं ना का आपला चिक एकदम खाली बसलेला असतो. तुम्ही बघू शकतात किती हळूच पाणी काढते मी, एकदम बारीक धार लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात आपला चिक एकदम असा घट्ट झालेला आहे बघा खाली. हे पहा असं एकदम घट्ट चिक आपला मी आता सर्व डब्यातून काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर मी हा आपला घट्ट चिक तुम्ही बघू शकतात किती छान एकदम सफेद असं दुधासारखं सफेद झालेलं आहे. तर मी हा डब्यातून पूर्ण काढून घेते आणि नंतरची प्रोसिजर तुम्हाला दाखवते. तर मंडळी हा चिक आहे ना आपल्याला चमच्याने व्यवस्थित फुटणार नाही, कारण हा चिक एकदम घट्ट झालेला आहे. तर मी तो हाताने असा एकदम व्यवस्थित फोडून घेणार आहे. अशा पद्धतीने मी चिक करून घेतलेला आहे. हाताने फोडून एकदम व्यवस्थित असा एकदम अशा पद्धतीने चिक झाला पाहिजे आपला. आणि तुम्ही पाहू शकतात किती पांढरा शुभ्र चिक झालेला आहे आपला. हा चिक किती पांढरा शुभ्र झालेला आहे, असा चिक झाला पाहिजे आपला. खूप चवदार आणि नाश्त्यासाठी खूपच पौष्टिक नाश्ता आहे हा. तर मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि जे आपलं चिकाचं प्रमाण होतं तितकंच मी पाणी टाकून घेणार आहे कढईमध्ये. त्याला स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, कारण जितकं चिकाचं प्रमाण तितकंच मी पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. आणि स्वादानुसार म्हणजे अर्धा चमच्यावर थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. तर मी थोडंसं तेल पण टाकून घेते. पाण्याला अशी उकळी आली ना की नंतर आपण थोडं थोडं टाकून घेणार आहे. आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे, झालं ना की असं थोडं थोडं टाकून घेणार आहे बघा. आपण थोडं करून असं एकदम असं छानपैकी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा हा चिक. तर मी असं एकदम थोडं असं एकदम बारीक धार तुम्ही बघू शकता अशी बारीक धार बनवलेली आहे मी. तर मंडळी मी असं आहे बघा लाटण्याने असं छानपैकी घोटून घ्यायचं हा चिक एकदम व्यवस्थित असं, म्हणजे तळापासून आपला हलवला गेला पाहिजे हा चिक. प्रोसिजर आहे मोठी पण खायला खूप पौष्टिक आणि खूप छान आहे. तर आपण गावी कुरडया करतो, किती चिक शिजवतात किती खातात सांगा बरं. आपल्याला घरच्या घरी करून खायला काय हरकत नाही आणि आपल्या मुलांना हा पौष्टिक नाश्ता प्रत्येक आईने दिलाच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा चिक घोटून घ्यायचा आहे. तर मंडळी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरे टाकू शकतात, कारण जिऱ्याने ना एकदम पिवळा चिक पडतो, त्याच्यामुळे मी शक्यतो जिरे टाकत नाही. आणि जर तुम्हाला साजूक तूप जर आवडत असेल तर तुम्ही साजूक तूप सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये. तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास थोडंसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण हा आपला पौष्टिक नाश्ता इतका सुंदर झाला आहे. आणि अशा आपण गावरान पद्धतीने नवनवीन रेसिपी भरपूर दाखवणार आहोत. तर या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही पटकन सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता आपला चिक किती सफेद झालेला आहे आणि कढईला थोडासुद्धा चिकटलेला नाही आहे. हे पण तुम्ही बघू शकता असा चिक झाला पाहिजे आपला, कारण असं लागलं नाही पाहिजे चिक. आता मी असंच घोटून घेणार आहे 5 मिनटं आणि मी याच्यात ठेवते. आता आपण 2 मिनटं ना एकदम हा चिक असं छानपैकी तो वाफून घेणार आहोत बघा. तर 2 मिनटं आपण वाफून घेऊ, म्हणजे एकदम सुंदर चिक शिजला जाईल आपला. तर तुम्ही बघू शकता आपली वाफ एकदम छान आलेली आहे आणि हा चिक सुद्धा आता मी पाण्यात हात बुडवला आहे आणि तुम्हाला दाखवते बघा. शिजला हे कसं शिजायचं, अजिबात हाताला चिकटलेला नाही आहे चिक, एकदम छान शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला एकदम व्यवस्थित चिक झालेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते. मंडळी हा पांढरा शुभ्र चिक म्हणजे आपला गव्हाचा चिक किती सुंदर झालेला आहे. हा पौष्टिक चिक आहे. तर हा गव्हाचा पौष्टिक चिक तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आणि हा पौष्टिक चिक म्हणजे खरोखर शरीराला खूप रोगप्रतिकार शक्ती वाढवतो असा हा चिक आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हा चिक खूप छान पद्धतीने बनवलेला आहे बघा. तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.